वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी 60 मार्काची या ठिकाणी टेस्ट घेणार आहोत मित्रांनो। आणि 60 पैकी जर तुम्हाला 35-40 मार्क्स या ठिकाणी भेटले मित्रांनो किंवा मार्क्स मिळाले तर समजा तुमचा निकाल जे आहे ते चांगला येणार आहे। कारण जशा प्रकारचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सहज स्पष्टीकरण दिलेले आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न असणार आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी। आणि सेम टू सेम प्रश्न जे आहे मित्रांनो, तुम्हाला यापेक्षा यातले म्हणजे काही प्रश्न तुम्हाला जशाचे तसे जे आहे ते परीक्षेत विचारले जाऊ शकतात मित्रांनो, किंवा विचारले जाईल हे तुम्ही लक्षात ठेवा। तर परीक्षेपूर्वी म्हणजे परीक्षेच्या 15 दिवस अगोदर हे टेस्ट आपण या ठिकाणी देत आहोत मित्रांनो। आणि 60 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले कमेंट करून नक्की सांगा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्र ध्वनीचे नाव सांगा। हे बघा, खूप इम्पॉर्टंट प्रत्येक प्रश्न या ठिकाणी येणार आहे मित्रांनो। आणि तुम्ही आपले जे मार्क्स आहे किंवा गुण आहे ते काउंट करून ठेवा। 4 ऑप्शन दिलेले आहे: पाल्क समुद्र ध्वनी, मलक्का समुद्र ध्वनी, मॅगलेन समुद्र ध्वनी किंवा जिब्राल्टर समुद्र ध्वनी। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि प्रश्न आहे की अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्र ध्वनीचे नाव सांगा। तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे मलक्का समुद्र ध्वनी। आता याचे स्पष्टीकरण दिलेले आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्र ध्वनीचे नाव मलक्का समुद्र ध्वनी आहे। ही समुद्र ध्वनी इंडोनेशिया, मलेशिया आहे आणि अंदमान समुद्राला जावा समुद्राशी जोडते। आता पाल्क समुद्र ध्वनी म्हणजे काय या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तुम्ही पाहू शकतात की पाल्क समुद्र ध्वनी म्हणजे काय। तर हे बघा, ही भारत आणि श्रीलंके दरम्यान असून बंगालच्या उपसागराला मन्नारच्या आखाताशी जोडते। आणि पॉइंट नंबर 2 दिलेला आहे की मलक्का समुद्र ध्वनी ही अंदमान समुद्र आणि जावा समुद्राला जोडते, हे आपण पाहिलेलं आहोत। आता त्यानंतर पॉइंट नंबर 3 हे बघा, तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे की मॅगलेन समुद्र ध्वनी ही काय आहे। तर हे बघा, ही दक्षिण अमेरिका खंडाच्या टोकावर आहे आणि अंटार्क्टिका आणि प्रशांत महासागरांना जोडते, अशा प्रकारे माहिती आहे। आणि जिब्राल्टर समुद्र ध्वनी हे काय आहे। तर हे बघा, ही अंटार्क्टिक महासागर आणि भूमध्य समुद्राला जोडते, अशा प्रकारे म्हणजे 4 ऑप्शनचे काय आहे आपण स्पष्टीकरण या ठिकाणी ऍड केलेले आहे मित्रांनो। म्हणून खूप इम्पॉर्टंट हे व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की युरोप व आफ्रिका खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र कोणता। आता हे बघा मित्रांनो, युरोप आणि आफ्रिका दरम्यान असणारा समुद्र कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन दिलेले आहे: अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, तांबडा समुद्र किंवा भूमध्य समुद्र। तर हे बघा, युरोप व आफ्रिका खंडाच्या दरम्यान जे समुद्र असणार आहे मित्रांनो ते असणार आहे भूमध्य समुद्र। म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। स्पष्टीकरण आपण या ठिकाणी सुद्धा ऍड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। जशा प्रकारे आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे की भूमध्य समुद्र हा युरोप, आफ्रिका आणि आशिया या 3 खंडांमध्ये वसलेला आहे आणि युरोप आणि आफ्रिका यांना वेगळा करतो कोणता समुद्र, तर भूमध्य समुद्र। प्रश्न क्रमांक 3। आता त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात की पृथ्वी पृष्ठलगत असणारा वातावरणाचा थर कोणता। मित्रांनो, हे बघा, हे प्रश्न तुम्हाला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी नॉलेजेबल असणार आहे आणि परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट हे सगळे प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। कारण आपण फक्त प्रश्नाचे उत्तर नाही तर 4ही पर्यायाचे स्पष्टीकरण सुद्धा म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्ट लिखित मध्ये मित्रांनो आणले आहोत। तर हे बघा, पृथ्वी पृष्ठलगत असणारा वातावरणाचा थर कोणता, तर ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, स्थितांबर। आता स्थितांबर म्हणजे काय हे बघा, स्थितांबर म्हणजे काय या संदर्भात माहिती तुम्ही पाहू शकतात की हा पृथ्वी पृष्ठलगतचा सर्वात खालचा थर आहे। उंची साधारण 0 ते 12 किलोमीटर पर्यंत असते। सर्व हवामानातील बदल जसे की पाऊस, वादळ, ढग, हिमवर्षा याच थरात होतात आणि हवा दाट असते आणि तापमान उंची वाढल्यास कमी होत जाते। अशा प्रकारे आपण स्थितांबर संदर्भात या ठिकाणी माहिती पाहिलेली आहोत। त्यानंतर दुसरा थर कोणता, तर तापांबर। आता तापांबर म्हणजे काय, तर हे बघा,
तापंबर म्हणजे काय तर स्थितांबरच्या वरचा थर, ज्याची उंची जी असते मित्रांनो ते 12 ते 50 किलोमीटर पर्यंत असते आणि या थरात ओझोनचे थर असते जे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणापासून संरक्षण करते. ओझोन हे शब्द फक्त लक्षात ठेवा, कारण ओझोन संदर्भात प्रश्न जे आहे ते तापंबर विषयी विचारला जातो, ज्याची उंची जी असते मित्रांनो ते 12 ते 50 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी असते. आता त्यानंतर पुढचा जे थर आहे, या थरात हवामान बदल नसतात, त्यामुळे विमानाच्या उड्डाण मार्ग या थरातून घेतला जातो. आता विमानासंदर्भात सुद्धा या प्रश्न विचारला जातो. ओके, म्हणजे पॉईंट नंबर जे 2 आहे, तापमानाची उंची वाढल्यास वाढते, तापमान उंची वाढल्यास वाढते. बरोबर. चला पुढचा. आता पॉईंट नंबर 3 दिलेला आहे की मध्यंबर काय आहे. तर हे बघा, तापंबराच्या वरचा थर आहे, म्हणजे याची जी उंची असते मित्रांनो ते 50 ते 80 किलोमीटर पर्यंत असते आणि या थरात उल्कापात होतात, त्यामुळे ते जळून जातात. उल्कापात संदर्भात फक्त प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि तापमान खूप कमी असते, हे सुद्धा लक्षात ठेवा. हा पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात थंड थर आहे. हे 2-3 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो मध्यंबर बाबत. आणि अयनंबर, आता शेवटचा आपला मुद्दा क्रमांक 4 दिलेला आहे की अयनंबर म्हणजे काय. तर हे बघा, मध्यंबरच्या वरचा थर म्हणजे याची उंची काय असते मित्रांनो तर 80 ते 400 किलोमीटर पर्यंत असते आणि येथे आयनीकरण होते, म्हणून याला अयनंबर म्हणतात. रेडिओ संदर्भात नेहमी प्रश्न विचारले जातात TET मध्ये आणि CTET मध्ये. तरंगाचे परावर्तन या थरात होते, त्यामुळे दूरसंचार शक्य होते. तापमान खूप जास्त असते. अशा प्रकारे या संदर्भात माहिती आपण काय आहे मित्रांनो पाहिली आहोत. आता पुढचा प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की शेती, कारखानदारी, वाहतूक, नागरीकरण हे डॅश डॅश घटक आहे. तर हे बघा, शेती असो, कारखानदारी असो, वाहतूक असो किंवा नागरीकरण असो, हे सर्व जे असणार आहे मित्रांनो ते आर्थिक घटक या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आपला जे पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे ते काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि माहिती सुद्धा आपण या ठिकाणी एकत्रित केलेली आहे की व्हॅटिकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती आहे. आता हे बघा, व्हॅटिकन सिटी म्हणजे काय आणि स्थलांतरित लोकसंख्या किती आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, या ठिकाणी जे स्थलांतरित लोकसंख्या किती आहे तर 100% आहे. हे आपलं ऑप्शन या ठिकाणी झालं मित्रांनो. आता या संदर्भात काही इम्पॉर्टंट माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, महत्त्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की जशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे की व्हॅटिकन सिटीमध्ये कायमस्वरूपी राहणारे नागरिक फारच कमी आहेत आणि तेही धार्मिक पदाधिकारी म्हणजे पोप, कार्डिनल, पेरिस्ट किंवा तिथे सेवा करणारे कर्मचारी फक्त. ओके, आणि जे कामासाठी, सेवा करण्यासाठी किंवा तात्पुरते राहण्यासाठी येतात ते सर्व स्थलांतरित म्हणून गणले जातात. अशा प्रकारे आपण त्याला मायग्रेट सुद्धा म्हणू शकतो. आणि पुढे दिलेलं आहे की हे बघा, त्यामुळे व्हॅटिकन सिटीची स्थलांतरित लोकसंख्या जवळपास किती आहे तर 100% मानली जाते. म्हणजे फायनल आन्सर काय असणार आहे आपला 100 असणार आहे. व्हॅटिकन सिटी ही जागा युरोप, हे इम्पॉर्टंट आहे, ही जागा कुठे आहे तर युरोप खंडात इटली देशातील रोम शहराच्या आत स्थिर आहे. अशा प्रकारे तुम्ही स्पष्टीकरण सुद्धा या मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. आता ही बघा, ही जगातील जगातील सर्वात लहान देश आहे. क्षेत्रफळ फक्त 0.49 किलोमीटर आहे. लोकसंख्या किती आहे तर सुमारे 800 ते 900 आणि येथे पोप राहतात आणि कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे मुख्यालय आहे. या संदर्भात तुम्ही माहिती या ठिकाणी पाहू शकतात. आणि शेवटी दिलेला आहे थोडक्यात की व्हॅटिकन सिटी रोम शहराच्या मध्यभागी असलेल्या स्वतंत्र देश आहे. ओके, पुढचा प्रश्न. काय प्रॉब्लेम होत आहे, 1 मिनिट, वारंवार स्क्रीनचा प्रॉब्लेम होत आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता. आता हे बघा मित्रांनो, लोकसंख्येची घनता म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. लोकसंख्येची घनता जास्त असते, कमी असते, हे कशावर ठरवलं जातं हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे बघा, गडचिरोली काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे की महाराष्ट्रातील लोकसंख्येची जी घनता आहे ते सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता आहे तर गडचिरोली आहे. आता गडचिरोली का आणि लोकसंख्येची घनता म्हणजे काय, हे 2 प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी आणले आहोत मित्रांनो. की बघा तुम्ही, लोकसंख्येची घनता म्हणजे एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील जमिनीच्या प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांची सरासरी संख्या होय. ही लोकसंख्येच्या वितरणाचे एक माप आहे जी एकूण लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येचे व्यापलेले भूभाग यांच्या गुणोत्तराने मोजली जाते. यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो तर लोकसंख्येची घनता असे म्हणतो. ओके,
आता पुढचा जे प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 7 आणि 7वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर कोणते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। हा प्रश्न सोपा असणार आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, सारामती, K2, कैलास शिखर किंवा शिवलिक। तर हे बघा मित्रांनो, K2 जे असणार आहे पर्याय क्रमांक 2 ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की जगातील दुसऱ्या क्रमांकाचे जे उंचीचे शिखर असणार आहे ते K2 असणार आहे। आता K2 संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी काय आहे माहिती एकत्रित केलेली आहोत मित्रांनो, ते पाहू शकता तुम्ही की जगातील पहिल्या क्रमांकाचे जे सर्वात उंच शिखर असणार आहे ते माउंट एव्हरेस्ट आहे, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे। त्यानंतर काही मुद्दे दिलेले आहे की जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर K2 आहे, ज्याची उंची 8611 मीटर आहे। K2 हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे आणि ते काराकोरम पर्वतरांगमध्ये आहे। ओके, आता सारामती काय आहे, तर हे बघा मित्रांनो, हे नागालँडमधील सर्वोच्च शिखर आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। कैलास शिखर म्हणजे काय, तर हे बघा हे तिबेटमध्ये आहे आणि त्याला यात्रेकरूचे महत्त्व आहे। आणि शिवलिक म्हणजे काय, तर हे हिमालयाच्या पर्वताच्या पायथ्याशी असलेले एक पर्वतरांग आहे। अशा संदर्भात आपण काय आहे मित्रांनो माहिती या ठिकाणी ॲड केलेली आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 8। 8वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा खालीलपैकी कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि हा सुद्धा काय असणार आहे, सोपा प्रश्न आहे की कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे। 4 ऑप्शन मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि जे पर्याय क्रमांक 4 असेल आफ्रिका काय असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे। स्पष्टीकरण दिलेलं आहे की व्हिक्टोरिया सरोवर ऑप्शन क्रमांक जे 4 आहे आफ्रिका खंडात आहे आणि हे पूर्व आफ्रिकेत युगांडा, केनिया आणि टांझानिया या देशाच्या सीमावर वसलेला आहे। ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 9। 9वा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो की या काळास उत्तरायण असे म्हणतात। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेला आहे की डॅश डॅश या काळास उत्तरायण असे म्हणतात। तर हे बघा 22 डिसेंबर ते 21 जून जे असणार आहे मित्रांनो ते उत्तरायण असणार आहे आणि 21 जून ते 22 डिसेंबर हे दक्षिणायन याला आपण असं म्हणतो मित्रांनो। स्पष्टीकरण दिलेलं आहे, हे बघा तुम्ही पाहू शकतात की जशा प्रकारे माहिती दिलेली आहे की उत्तरायण म्हणजे काय, तर 22 डिसेंबर ते 21 जून या काळात सूर्य उत्तरेकडे सरकतो, या काळात दिवसाची लांबी वाढत जाते आणि रात्र लहान होते। ओके, आणि दुसरा आहे दक्षिणायन म्हणजे काय, तर हे बघा 21 जून ते 22 डिसेंबर पर्यंत या काळात सूर्य दक्षिणेकडे सरकतो, म्हणून याला दक्षिणायन म्हणतात। अशा प्रकारे आपण दोघी माहिती या ठिकाणी एकत्रित केलेली आहोत। आता पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 10। 10वा प्रश्न थोडा वेगळा प्रश्न या ठिकाणी असणार आहे की इलियड व ओडिसी या महाकाव्याचे लेखक कोण आहे, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, पिंडर, सोफोक्लिस, हेरोडोटस किंवा होमर। तर हे बघा इलियड व ओडिसी या महाकाव्याचे जे लेखक असणार आहे मित्रांनो ते होमर असणार आहे। म्हणजे जे पर्याय क्रमांक 4 असेल ते आपलं काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण की खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत परीक्षेच्या 15 दिवस अगोदर। आणि 60 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले मित्रांनो हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। आता या संदर्भात काही माहिती सुद्धा दिलेली आहे मित्रांनो, ते तुम्ही पाहू शकतात की इलियड और ओडिसी के लेखक होमर है। ये दोनों प्राचीन यूनानी महाकाव्य है जो यूनानी साहित्य की मूलभूत कृतियां मानी जाती है। हिंदी में इसलिए बताया जा रहा है दोस्तों क्योंकि मराठी में सोर्स नहीं था बताने का, मराठी में हमको कुछ मिल नहीं रहा था, इसलिए एनसीईआरटी के हिसाब से हमने हिंदी में इसका ट्रांसलेशन यहाँ पर लाया है, आप उसको समझ सकते हैं। अगला प्रश्न क्रमांक 11। आता हे बघा प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की सर्वात जास्त विध्वसक लहरी कोणत्या। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि सर्वात जास्त जे विध्वसक लहरी असतात मित्रांनो ते भूपृष्ठ लहरी असतात। म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। आता याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की सर्वात जास्त, स्वतः वाचन करा,
स्क्रीनमध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते तुम्ही स्वतः वाचन करा की सर्वात जास्त विध्वंसक लहरी जे आहे मित्रांनो ते भूपृष्ठ लहरी आहेत। या लहरी भूकंप दरम्यान सर्वाधिक नुकसान करतात कारण त्याचा आकार मोठा असतो आणि त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून प्रवास करतात, म्हणून हे काय असणार आहे, सर्वात जास्त विध्वंसक लहरी या ठिकाणी असणार आहे। आता भूपृष्ठ लहरी संदर्भात आणखी काही दिलेलं आहे की भूकंपाच्या 3 प्रकारच्या लहरीपैकी प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ या सर्वात हळू गतीने प्रवास करतात, परंतु त्याचा प्रभाव सर्वात विनाशकारी असतो। हे सुद्धा एक माहिती या ठिकाणी आपण ऍड केलेली आहे। आता त्यानंतर दुय्यम लहरी व प्राथमिक लहरी म्हणजे काय, तर हे बघा प्राथमिक लहरी म्हणजे काय, या लहरी सर्वात जास्त वेगवान असतात आणि घन व द्रव दोन्ही पदार्थांमधून प्रवास करू शकतात। आता दुय्यम लहरी म्हणजे काय, तर हे बघा दुय्यम लहरी संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे की या लहरीमध्ये प्राथमिक लहरीनंतर येतात आणि फक्त घन पदार्थांमधून प्रवास करतात। अशा प्रकारे आपण काय आहे माहिती या ठिकाणी पाहू शकतो। प्रश्न क्रमांक 12 विचारलेला आहे की खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या राज्याच्या लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे। आता हे बघा मित्रांनो, लोकसंख्येची घनता कमी असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता, असा प्रश्न आपण पाहिलेला आहोत। आता प्रश्न चेंज करून या ठिकाणी तुमच्या समोर आणलेला आहे की खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या राज्याच्या लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे। आता हे बघा बिहार ऑप्शनमध्ये नाही, कारण रिसर्च केला तर बिहार त्या ठिकाणी आपल्याला उत्तर भेटत होता मित्रांनो, परंतु या ठिकाणी आपल्याला बिहार ऑप्शनमध्ये दिलेला नाही। तर बिहार वगळून कोणता जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे, तर पश्चिम बंगाल। पश्चिम बंगाल काय असेल मित्रांनो, आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा राज्य कोणता, तर राजस्थान। लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा राज्य कोणता, हे बघा एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे की बिहार हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे, परंतु तुमच्या पर्यायामध्ये ते समाविष्ट नाही, म्हणून आपला जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते काय असणार आहे, तर पश्चिम बंगाल आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 13। आता 13वा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी विचारलेला आहे की वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला डॅश डॅश असे म्हणतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। उत्तर आहे मित्रांनो आर्द्रता। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असेल, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। आता हे बघा या संदर्भात सुद्धा माहिती काय आहे दिलेली आहे की वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात, त्यामुळे योग्य पर्याय कोणता आहे, तर 2 आहे। आर्द्रता हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात। आता साद्रीभवन म्हणजे काय, तर हे बघा ही एक प्रक्रिया आहे जिथे पाण्याची वाफ थंड होऊन पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतरित होते, त्याला आपण साद्रीभवन असे म्हणतो। आणि वायुदाब म्हणजे काय, तर हा हवेचा दाब असतो जे वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाशी थेट संबंधित नाही। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे आर्द्रता असेल 2 असेल, म्हणजे हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या प्रमाणाला आर्द्रता असे म्हणतात। हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे की श्रीहरिकोटा हे बंदर डॅश डॅशच्या संचयनाने बनले आहे, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला काय आहे विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, गाळाच्या, खडीच्या, वाळूच्या किंवा मातीच्या। तर हे बघा मित्रांनो श्रीहरिकोटा हे जे बंदर आहे ते वाळूच्या संचयनाने तयार झालेले आहे, म्हणजे बनलेले आहे। ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। या ठिकाणी आपण माहिती सुद्धा दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात की श्रीहरिकोटा म्हणजे काय, म्हणजे हे समजून घ्या की श्रीहरिकोटा काय आहे। तर हे बघा हे आंध्र प्रदेशातील नेल्लर जिल्ह्यातील एक वाळूचे पट्टेदार द्वीप आहे, म्हणजे बेरियर आयलँड आहे। हे द्वीप बंगालच्या उपसागर आणि पुलिकट तलाव यांच्या मध्ये आहे। ते कसे झाले, आता याचं निर्माण कसं झालं ते सुद्धा दिलेलं आहे की समुद्राच्या लाटा, प्रवाह आणि वाऱ्याच्या क्रियेने शेकडो वर्षापासून वाळू जमा होत गेली। या वाळूच्या संचयनामुळे एक लांब बारीक पट्टा तयार झाला, त्यालाच श्रीहरिकोटा असे म्हणतात। ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे की खाली दिलेल्या वातावरणातील स्तरापैकी कोणत्या स्तरावरून रेडिओ लहरी परिवर्तित होतात। आताच आपण मित्रांनो संपूर्ण स्पष्टीकरण या संदर्भात पाहिलेलं आहे की खाली दिलेल्या वातावरणातील स्तरापैकी कोणत्या स्तरावरून रेडिओ लहरी परिवर्तित होतात। प्रश्न क्रमांक 15 आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ते आपलं असणार आहे आयनोस्फियर, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। आयनोस्फियर हे काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की तुम्ही पाहू शकतात की वातावरणाच्या
अयनांबर म्हणजे आयनोस्फियर या स्तरावरून रेडिओ लहरी परिवर्तित होतात। हा थर पृथ्वीच्या वातावरणाचा एक भाग आहे आणि ते रेडिओ लहरींना पृथ्वीवर परत पाठवतो, ज्यामुळे संवाद शक्य होतो। ऑप्शन क्रमांक अयनांबर काय असेल मित्रांनो, आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न, या ठिकाणी आफ्रिकेमधील सर्वोच्च शिखर न विचारता टांझानियामधील सर्वोच्च शिखर कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। सोपा प्रश्न आहे आणि किलिमांजारो काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। आता हे बघा, टांझानियामधील तसेच संपूर्ण आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर म्हणजे माउंट किलिमांजारो आहे। उंची किती आहे तर 5895 मीटर म्हणजे 19,341 फूट। किलिमांजारो हा ज्वालामुखी पर्वत असून 3 मुख्य शिखरे आहेत, ती कोणती, किबो, माविंजी आणि शिरा, अशा प्रकारे काय आहे माहिती दिलेली आहे। पुढचा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। आता हे बघा, प्रेरी प्रदेशाच्या कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। आता प्रेरी हे काय आहे मित्रांनो, गवताळ प्रदेश आहे, तर ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न असा विचारलेला आहे, झेब्रा, बायसन, चीता आणि लांडगा। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। बायसन काय असेल, आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर असणार आहे। आता माहिती दिलेली आहे, माहिती तुम्ही पाहू शकतात। हे बघा, सर्वप्रथम हे समजून घ्या की प्रेरी हा उत्तर अमेरिकेतील एक विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे, जे मुख्यत्वे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको मध्ये पसरलेला आहे। कुठे आहे तर उत्तर अमेरिकेत आहे। ओके, लक्षात ठेवा। या प्रदेशातील जमीन सपाट आणि सुपीक असून तिची वैशिष्ट्ये म्हणजे गवताचे वर्चस्व, घट्ट माती आणि खोलकर पसरलेली मुळे, अशा संदर्भात काय आहे माहिती दिलेली आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की उत्तर अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर कोणते। 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा, उत्तर अमेरिकेतील जे सर्वात उंच शिखर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मॅकिनले। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। आता मॅकिनले म्हणजे काय तर हे बघा, उत्तर अमेरिका खंडातील जे सर्वात उंच शिखर डेनाली आहेत, ज्याला पूर्वी माउंट मॅकिनले म्हणून ओळखले जात असे, नवीन नाव काय आहे तर डेनाली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। त्यामुळे दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर जे आहे ते 1 आहे, म्हणजे मॅकिनले आहे। डेनाली म्हणजे माउंट मॅकिनले हे अलास्का मध्ये स्थित असून समुद्र सपाटीपासून जवळपास 6190 मीटर 20,310 फूट उंचीवर आहे। किलिमांजारो आपल्याला माहित आहे कुठे आहे तर आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे आणि ऑडिज म्हणजे ऑप्शन दिलेले आहे। हा दक्षिण अमेरिकेतील एक प्रमुख पर्वतरांग आहे, ज्याच्यातील सर्वोच्च शिखर माउंट अॅकोन्काग्वा आहे, हे मी अगोदर सांगितलेलं आहोत। पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न विचारलेला आहे की मलेशियाच्या मैदानी भागात कोणत्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे। मले काय असणार आहे, आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की मलेशिया, एम फॉर मले च्या मैदानी भागात कोणत्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे तर मले आपला काय असेल, योग्य उत्तर असणार आहे। माहिती दिलेली आहे की मलेशियामध्ये मैदानी भागात मले लोकांची संख्या सर्वाधिक आहे। ते देशातील बहुसंख्यक म्हणजे सुमारे जवळपास 70% आहेत। मले लोक मलेशियामध्ये हे बहुसंख्यक आहे आणि ते प्रामुख्याने मैदानी भागामध्ये आणि कमी उंचीच्या भागात राहतात, अशा प्रकारे माहिती त्यांच्या संदर्भात दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न दिलेला आहे की श्रीलंकेच्या कोणत्या भागात मोत्यांचे शिंपले आढळतात। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। श्रीलंकेच्या कोणत्या भागात मोत्यांचे शिंपले आढळतात, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि तलाई मन्नार काय असेल मित्रांनो, आपला योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। आता या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे की श्रीलंकेमध्ये मोत्यांचे जे शिंपल्यांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण ते तलाई मन्नार आहे। हे ठिकाण मन्नारच्या आखातामध्ये येते, जिथे हजारो वर्षापासून मोत्यांचे व्यवसाय चालतो। तलाई मन्नार हे श्रीलंकेतील एक बेट आहे आणि मन्नारच्या आखाताचा एक भाग सुद्धा आहे। ओके, प्रश्न क्रमांक आणखी माहिती दिलेली आहे। हा प्रदेश मोत्यांच्या शिंपल्यासाठी जगप्रसिद्ध आहे। आता पाल्क संदर्भात म्हणजे अदर ऑप्शनची सुद्धा माहिती दिलेली आहे। पाल्क समुद्रधुनी भारत आणि श्रीलंका यांना जोडते, परंतु मोत्यांचे शिंपले प्रामुख्याने तलाई मन्नार आणि आसपासच्या परिसरात आढळतात। कोलंबो काय आहे तर श्रीलंकेची राजधानी आहे आणि येथे मोत्यांच्या व्यापाराची केंद्र असू शकतात, पण मोत्यांचे नैसर्गिक स्रोत तलाई मन्नार मध्ये आहेत। पिदुरुत लागला हे काय आहे तर हे श्रीलंकेतील एक पर्वत शिखर आहे, नाव लक्षात ठेवा। ओके, पिदुरुत लागला
हे श्रीलंकेतील एक पर्वत शिखर आहे आणि त्याच्या मोत्याच्या शिंपल्याशी थेट संबंध नाही. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न दिलेला आहे. तुम्ही पाहू शकतात की बंगालच्या फाळणी विरोधात झालेल्या वंगभंग चळवळीमध्ये आंदोलकांनी कोणते गीत गायले? वंदे मातरम हा गीत त्या ठिकाणी आपलं काय असेल? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न दिलेला आहे की मुस्लिम लीग संघटनेची स्थापना केव्हा झाली? सोपा प्रश्न आहे मित्रांनो की मुस्लिम लीग संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1905. पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न दिलेला आहे की बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? 4 ऑप्शन दिलेले आहे आणि 1911 काय असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. या संदर्भात माहिती काही दिलेली आहे. थोडक्यात तुम्ही पाहू शकतात की बंगालची फाळणी 1911 मध्ये रद्द करण्यात आली. 1911च्या दिल्ली दरबारात ब्रिटिश साम्राज्य पंचम जॉर्ज यांनी ही घोषणा केली होती. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न विचारलेला आहे की जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक खालीलपैकी कोणातर्फे होते? आपल्याला ऑप्शन दिलेला आहे सर्वोच्च न्यायालय, राज्य लोकसेवा आयोग, राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्याचे गव्हर्नर. तर हे बघा, जिल्हा न्यायाधीशाची जी नेमणूक होते मित्रांनो ते राज्याचे गव्हर्नर तर्फे होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 विचारलेला आहे. तुम्ही पाहू शकतात प्रश्न स्वतः वाचा आणि उदाहरण सुद्धा स्वतः वाचा मित्रांनो. ग्रामपंचायतीला कर बसविण्याचा अधिकार आहे हे विधान 4 ऑप्शन दिलेलं आहे. मी डायरेक्ट उत्तर सांगतो मित्रांनो की हे विधान जे आहे ते पूर्णतः बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न दिलेला आहे. आता हे बघा 26वा प्रश्न विचारलेला आहे की भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत डॅश डॅश लिपीतील मजकूर असलेला विटा सापडल्या आहेत. अशा प्रकारे काय आहे? प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो आणि आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे. आणि भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत सुमोरियन लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडलेल्या आहेत. पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न विचारलेला आहे की डॅश डॅश बेटे ही जलमग्न पर्वतरांगीची शिखर आहेत. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, निकोबार, लक्षद्वीप, मिनिकॉय किंवा अमीन दिवी. तर हे बघा निकोबार काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे कारण की निकोबार बेटे ही जलमग्न पर्वतरांगीची शिखर आहेत. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, सवाल नंबर 28 पूछा गया है कि सायजीराव गायकवाड़ डैश डैश के शासक होते. अब सायजीराव गायकवाड़ को लेकर प्रश्न पूछा गया है कि ये कहाँ के शासक थे? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बडोदा. तर बघा मित्रांनो बडोदा काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे कारण की सायजीराव गायकवाड़ हे बडोदाचे शासक होते. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. यांच्या संदर्भात माहिती दिलेली आहे की सायजीराव गायकवाड हे बडोदाचे राज्याचे शासक होते. त्यांचा काळ 1875 ते 1939 होता. त्यांनी शैक्षणिक सुधारणा, आधुनिक शिक्षण कायदा व प्रशासन सुधारले. ते भारतातील सर्वात प्रगत शासकांपैकी एक मानले जातात. अशा प्रकारे त्यांच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी कालवा डॅश डॅश राज्याच्या वायव्य भागात आहे. ऑप्शन दिलेले आहे गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. तर लक्षात ठेवा उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा गांधी कालवा राजस्थान राज्याच्या वायव्य भागात आहे. माहिती दिलेली आहे, या संदर्भात माहिती आपण पाहून घेऊया. ओके, हे बघा खूप इम्पॉर्टंट नॉलेज दिलेलं आहे मित्रांनो की इंदिरा गांधी कालवा राजस्थान भागाच्या वायव्य भागात आहे. हा कालवा सतलज आणि बियास नद्यांच्या संगमाजवळ हॅरिके बेजमधून सुरू होतो आणि थार वाळवंटातून राजस्थानच्या वायव्येकडील भागांमध्ये सिंचन सुविधा प्रदान करतो. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 प्रश्न आहे की हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की डॅश डॅश हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. हिराकुंड हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे. अशा प्रकारे आपण माहिती पाहू शकतात मित्रांनो की हे जगातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. हे धरण ओडिशा राज्यातील महानदीवर बांधलेले आहे आणि त्याची लांबी जवळपास सर्वात जास्त आहे. आता त्यानंतर जायकवाडी धरण म्हणजे काय? तर हे बघा मित्रांनो, हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे आणि आशिया खंडात सर्वात मोठे मातीचे धरण आहे. भाकरा नांगल संदर्भात माहिती दिलेली आहे की हे उंचीच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे धरण आहे आणि तुंगभद्रा नदीवर हे
तुंगभद्रा नदी धरणासंदर्भात माहिती दिलेली आहे की तुंगभद्रा नदीवर हे धरण बांधले आहे आणि हे देखील भारतातील एक महत्त्वाचे धरण आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 31. ओके, प्रश्न क्रमांक 31 विचारलेला आहे की अखिल भारतीय किसान सभेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आन्सर की मध्ये चुकीचं उत्तर दिलेलं आहे, कारण की खूप आन्सर म्हणजे जे ते चुकीचे आन्सर दिलेले आहे. आणि या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे स्वामी सहजानंद सरस्वती यांनी भारतीय किसान सभेची स्थापना केली होती. पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पुस्तकामध्ये म्हणजे आन्सर की मध्ये जे दिलेलं आहे ते NG रंगा दिलेलं आहे. माहिती आपण एकत्रित केलेली आहोत की अखिल भारतीय किसान सभेची स्थापना स्वामी सहजानंद सरस्वती यांनी केली. त्यांनी 1936 मध्ये लखनौ येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात या सभेची स्थापना केली आणि ते तिचे पहिले अध्यक्ष होते. ओके, आता स्वामी सहजानंद सरस्वती अखिल भारतीय किसान सभेचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर NG रंगा हे कोण होते तर हे बघा, NG रंगा या सभेचे सचिव होते. आणि बाबा रामचंद्र हे एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते जे उत्तर प्रदेश किसान सभेच्या स्थापनेत सहभागी होते. ते अखिल भारतीय किसान सभेच्या स्थापनेत सहभागी न होते. आणि चौथा जे पॉईंट दिलेला आहे, नारायण मेघाजी लोखंडे हे महाराष्ट्रातील एक कामगार नेते होते जे बॉम्बे मिल हेड्स असोसिएशनचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न क्रमांक 32. 32वा प्रश्न दिलेला आहे की कॉम्पबेल कमिशन कोणत्या बाबीशी निगडित आहे. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि दुष्काळ काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की कॉम्पबेल कमिशन हे दुष्काळ बाबींशी निगडित आहे. ऑप्शन क्रमांक जे 3 आहे ते काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. माहिती दिलेली आहे की कॉम्पबेल कमिशन हे दुष्काळाच्या बाबतीत नेमण्यात आलेले आयोग आहे, त्यामुळे उत्तर दुष्काळ जे आहे ते बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33वा प्रश्न दिलेला आहे की डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा ग्रंथ कोणाचा आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, महादेव रानडे, आगरकर, महर्षी वीरा शिंदे, ज्योतिबा फुले. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 33 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. आणि प्रश्न विचारलेला आहे की डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा ग्रंथ कोणाचा आहे. तर ऑप्शन क्रमांक आगरकर जे असेल, गो आगरकर काय असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 34वा प्रश्न दिलेला आहे की रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली. सोपा प्रश्न आहे. कर्मवीर भाऊराव पाटील काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35वा प्रश्न. आता हे बघा, लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख, गणेश वासुदेव जोशी. लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख. पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 36वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत. ॲटली जनरल असेल ते, याची जी नेमणूक असते ते राष्ट्रपतीद्वारे केली जाते. ओके, म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांची सुद्धा नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. आणि राज्यपाल यांची सुद्धा नेमणूक जी आहे ते राष्ट्रपतीद्वारे केली जाते. परंतु उपराष्ट्रपती काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे, यांचे अधिकार जे आहे राष्ट्रपतींना नाहीत. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 37 विचारलेला आहे की जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण. हा प्रश्न आपल्याला मराठीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो की जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण. तर हे बघा, विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे विभा शिरवाडकर. ऑप्शन क्रमांक 2 कुसुमाग्रज काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 या संदर्भात माहिती दिलेली आहे. कुसुमाग्रज यांनी जालियनवाला बाग या शीर्षकाखाली कविता लिहिली आहे, जी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि त्या घटनेची भीषणता व्यक्त करते. प्रश्न क्रमांक 38वा प्रश्न विचारलेला आहे की आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक, सिकंदर लोदी किंवा बहलोल लोदी. तर हे बघा, आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली तर सिकंदर लोदी काय असेल बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 39. आता या संदर्भात माहिती सुद्धा दिलेली आहे की सिकंदर लोदीने 1506 मध्ये दिल्लीहून आग्रा येथे आपली राजधानी हलवली आणि शहराची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 39 दिलेला आहे की दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या आक्रमकाने आक्रमण केले. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे.
अलाउद्दीन खिलजी, अल्तमश, बलबल किंवा अकबर 4 ऑप्शन दिलेले आहे आणि अलाउद्दीन खिलजी काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। माहिती पाहून घ्या मित्रांनो की दक्षिण भारतात सर्वप्रथम आक्रमक करणारा शासक म्हणजे अलाउद्दीन खिलजी होता। त्याने मलिक कफूर याला दक्षिण भारतात पाठवले, ज्याने देवगिरी, वारंगल, द्वार समुद्र आणि मादुराई येथे आक्रमण केले। प्रश्न क्रमांक 40वा प्रश्न विचारलेला आहे की पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, मुळा, नर्मदा, गोदावरी किंवा तापी अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहे आणि पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी जी आहे मित्रांनो ते नर्मदा नदीच्या किनारी आहे। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। आता हे बघा नदी कोणती तर नर्मदा, स्थळ कोणते तर रावरखेडी, मध्य प्रदेश। इतिहास बाजीराव पेशवे यांचा मृत्यू 1740 मध्ये उत्तर भारतातून परत येतात असताना याच ठिकाणी नर्मदा नदीच्या काठी झाला आणि त्यानंतर तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अशा संदर्भात त्यांच्या संदर्भात काय आहे माहिती दिलेली आहे। मित्रांनो वीडियो आवडत असेल तर प्लीज़ वीडियो को लाइक करा। दोस्तों अगर आप हमारे चैनल पे नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, क्योंकि ये जो क्वेश्चन आप देख रहे हैं दोस्तों परीक्षा से ठीक 15 दिन पहले ये बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट आप लोगों के लिए रहने वाले हैं पेपर 1 और पेपर 2 के लिए, समाजशास्त्र परिसर अभ्यास के लिए दोस्तों। क्योंकि मैं आपको बता रहा हूँ सेम टू सेम इसी प्रकार के प्रश्न क्या है आपको परीक्षा में पूछे जाएंगे। दोस्तों चैनल पर नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 41वा प्रश्न दिलेला आहे की लोह आणि पोलाद उद्योगधंदे डॅश डॅश जवळ स्थापन होतात। 4 ऑप्शन दिलेले आहे, कोळसा उत्पादक प्रदेश, पाणी पुरवठा प्रदेश, बाजारपेठ किंवा विद्युत केंद्र। तर हे बघा कोळसा उत्पादक प्रदेश आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। ओके, प्रश्न क्रमांक 42, कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर डॅश डॅश राज्यात आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे की कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे, ओडिशा, केरळ, तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेश काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। माहिती दिलेली आहे, हे बघा स्क्रीन ॲडजस्ट करायला खूप प्रॉब्लेम होत आहे कारण की माहिती जी आहे ते मोठी आपण एकत्रित केलेली आहोत की कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आंध्र प्रदेश राज्यात आहे। हे भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवरपैकी एक आहे आणि कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात स्थित आहे, अशा प्रकारे माहिती काय आहे दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 43 दिलेला आहे की दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात डॅश डॅश पर्वत रांग आहे। हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो की दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात डॅश डॅश पर्वत रांग आहे। यापूर्वी आपण एक स्पष्टीकरण पाहिलं होतं एक प्रश्नामध्ये, हिमालय, ऑडिज, आल्प्स किंवा रॉकी। तर ऑडिज काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आता हे बघा मित्रांनो, येथे माहिती दिलेली आहे की दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात ऑडिज पर्वत आहे। हे जगातील सर्वात लांब पर्वतरांगापैकी एक असून दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर पसरलेली आहे। ऑडिज पर्वत हे पर्वतरांग व्हेनेझुएलापासून अर्जेंटिनापर्यंत पसरलेले आहे। इतर पर्याय हिमालय आशियामध्ये आहे, रॉकी उत्तर अमेरिकेत आहे आणि आल्प्स युरोपमध्ये आहेत। हे सुद्धा काय आहे तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 44वा प्रश्न विचारलेला आहे की हे ऐतिहासिक शहर ओलान नदीच्या काठी वसलेले आहे। आता हे बघा मित्रांनो, हा प्रश्नाचं उत्तर जे आन्सर की मध्ये दिलेलं आहे ते दिलेलं आहे मिलान आणि गुगल सर्च मध्ये किंवा अदर जे म्हणजे सोर्सेस आहे मित्रांनो त्या ठिकाणी ते तुरीन दाखवत आहे, कारण पुस्तक मध्ये ही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही। कारण की आन्सर की मध्ये उत्तर दिलेलं आहे मिलान, म्हणजे पुस्तकात जे आन्सर की आहे त्यामध्ये मिलान दिलेलं आहे आणि इंटरनेट मध्ये किंवा इतर जे स्रोत आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुरीत ऑप्शन दाखवत आहे। हे तुम्ही वाचून घ्या की हे ऐतिहासिक शहर म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 जे तुम्ही या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ते बरोबर समजा, म्हणजे जे तुम्ही काउंटिंग करताय। परंतु आपण माहिती पाहून घ्या मित्रांनो, हे बघा माहिती या संदर्भात दिलेली आहे की प्रश्नाचे योग्य उत्तर तुरीन आहे, कारण हे ऐतिहासिक शहर इटलीमध्ये ओलान नदीकाठी वसलेले आहे। ओलान नदीकाठी वसलेले ऐतिहासिक शहर कोणते तर तुरीन। इतर पर्याय काय दिलेले आहे, वेनिस। आता वेनिस हे काय आहे, कालव्यासाठी प्रसिद्ध आहे आपल्याला माहित आहे। नेपल्स हे दक्षिण इटलीमधील आहे आणि मिलान हे शहर इटलीमध्ये आहे परंतु ओलान नदीवर नाही। अशा प्रकारे माहिती आपण एकत्रित केलेली आहे, परंतु आन्सर की मध्ये मिलान दिलेला आहे। ते कशा प्रकारे दिलेलं आहे, काय सोर्सेस असेल ते आपल्याला माहित नाही मित्रांनो, परंतु माहिती तुमच्या समोर या ठिकाणी आपण ठेवलेली आहोत। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक
क्रमांक 45 वा प्रश्न दिलेला आहे की आफ्रिकाचे किंवा आफ्रिकाला काळे खंड म्हणतात, याचे कारण काय? तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि याचे नेमके कारण कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक जे 3 असेल की तेथील बराच भाग अज्ञात होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 46 वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की सागर जलात पुढीलपैकी कोणत्या घटकांचे प्रमाण सर्वात जास्त असते किंवा जास्त असते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन दिलेला आहे कार्बोनेट, सोडियम क्लोराईड, कॅल्शियम किंवा सिलिका, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि सोडियम क्लोराईड काय असेल, आपलं योग्य उत्तर असणार आहे की सागर जलात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते, ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. माहिती पाहून घ्या मित्रांनो. आता हे बघा, सागर जलामध्ये सोडियम क्लोराईडचे प्रमाण सर्वाधिक असते, ज्यामुळे समुद्राचे पाणी खारट लागते. सोडियम क्लोराईड हा सागरीय पाण्यातील सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा एक घटक आहे. इतर घटक सागरीय पाण्यामध्ये कॅल्शियम आणि सिलिका सारखे घटक कमी प्रमाणात आढळतात. उदाहरणार्थ पृथ्वीच्या सर्व महासागरांमध्ये आढळणाऱ्या क्षारांपैकी सुमारे 85% हे सोडियम क्लोराईडचे असतात. अशा प्रकारे काय आहे, माहिती दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 47. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 47 विचारलेला आहे की गटात न बसणारा पर्याय सांगा. आता हे बघा 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे आणि गटात न बसणारा पर्याय कोणता, तर हे बघा लाटा, भरती, आहोटी, क्षारता आणि सागरी प्रवाह. तर हे बघा गटात न बसणारा शब्द कोणता, तर क्षारता, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. माहिती आपण दिलेली आहे. याचे कारण काय, तर हे बघा कारण हे आहे की क्षारता स्पष्टीकरण इतर सर्व पर्याय लाटा, भरती, आहोटी, सागरी प्रवाह, सागरी जलचरेशी संबंधित आहे, परंतु क्षारता म्हणजे सॅलिनिटी ही प्राण्याची एक गुणधर्मात्मक बाब आहे, जलचरे नाही. अशा प्रकारे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 48 वा प्रश्न दिलेला आहे की सहारा वाळवंटातील ज्वालामुखीचे पर्वत कोणता किंवा ज्वालामुखी पर्वत कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि तिबेस्ती काय असेल, आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48चे जे उत्तर असेल मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक 3 राहणार आहे. तिबेस्ती संदर्भात माहिती दिलेली आहे की हे बघा तिबेस्ती पर्वत हे सहारा वाळवंटातील ज्वालामुखी पर्वत आहे. इतर पर्वत म्हणजे ॲटलस उत्तर आफ्रिकेतील पर्वतरांग, ड्रेकन्सबर्ग दक्षिण आफ्रिकेतील पर्वतरांग आणि ग्रेट कारू दक्षिण आफ्रिकेतील वाळवंट क्षेत्र. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 49 वा प्रश्न आहे की प्रेयरी प्रदेशातील मृदा कोणत्या पिकाला उपयुक्त आहे, ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर असणार आहे गहू. पुढचा प्रश्न क्रमांक 50 वा प्रश्न दिलेला आहे की टांझानिया देशाची भाषा कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे टांझेनिक, आफ्रिकन, इंग्लिश किंवा स्वाहिली. तर हे बघा स्वाहिली काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की टांझेनिया देशाची जी मुख्य भाषा आहे ते स्वाहिली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे किंवा मातृभाषा सुद्धा आपण याला म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. आता यानंतर मित्रांनो तुमच्यासाठी एक विशेष ऑफर आपण या ठिकाणी आणला आहोत. तुम्ही पाहू शकतात की परीक्षेला फक्त आणि फक्त 14 किंवा 15 दिवस बाकी आहे मित्रांनो, आणि तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट नोट्स विथ क्वेश्चन सेट आपण या ठिकाणी फक्त आणि फक्त 499 मध्ये देत आहोत मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की हिंदीचे जे नोट्स आहेत ते पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सोबतच तुम्हाला हिंदी क्वेश्चन सेट पेपर 1 साठी 10 प्रश्नपत्रिका वेगळी, पेपर 2 साठी 10 प्रश्नपत्रिका वेगळी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी एकत्रित 10 प्रश्नपत्रिका, म्हणजे खूप क्वालिटी बेस्ड क्वेश्चन आपण या ठिकाणी ऍड केलेले आहे. मराठीचे जे नोट्स आहे मित्रांनो आणि मराठीचे जे 400 प्रश्न आहेत ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि समाजशास्त्र परिसर विषयाचे 400 प्रश्न हे सगळे जे आहे मित्रांनो ते फक्त तुम्हाला 499 मध्ये या ठिकाणी भेटणार आहोत, कारण की आता नोट्स वाचन करणे किंवा डीप स्टडी करने पुरता वेळ तुमच्याकडे नाही मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन आंसर म्हणजे प्रैक्टिस सेट जे है त्याची जास्तीत जास्त प्रैक्टिस या ठिकाणी करा. और दोस्तों मैं आपको बताऊंगा कि जिस तरीके से हमने हमारे हिंदी के क्वेश्चन सेट बनाए हैं या बाल मानसशास्त्र के क्वेश्चन सेट बनाए दोस्तों, मैं आपको बताऊंगा कि उसको पढ़कर ही आपने परीक्षा देनी है, उसको सॉल्व कर ही आपने परीक्षा देनी है दोस्तों. अगर आप सिर्फ हिंदी के क्वेश्चन सेट खरीदना चाहते हो किसी एक पेपर के लिए तो 199 और दोनों पेपर के लिए खरीदना चाहते हो तो 299 दोस्तों.
व्हाट्सअप नंबर दिया गया है स्क्रीन पर, इस नंबर पे कांटेक्ट कर आप क्या है दोस्तों डिटेल में मालूमात यहां पर क्या है ले सकते हैं। लेकिन मैं आपको बताऊंगा कि हिंदी के जिस तरीके से क्वेश्चन सेट हमने बनाए दोस्तों, 10-10 क्वेश्चन सेट है पेपर 1 और पेपर 2 के लिए अलग अलग, उसको सॉल्व करेंगे, परीक्षा में जाएंगे, सेम टू सेम प्रश्न आपको क्या है दोस्तों एग्जाम में देखने के लिए मिलेंगे। करीब करीब 20-22 नंबर तो आप ऐसे ही हासिल कर सकते हो दोस्तों हिंदी के सेक्शन में, क्योंकि हिंदी का जिस तरीके से हमने काम किया है पूरे महाराष्ट्र में, काबिल तारीफ है दोस्तों। और परीक्षा होने के बाद आप खुद इसका क्या है मुझे जो है दोस्तों ऑब्जर्वेशन या अपना रिजल्ट बताएंगे दोस्तों, और आंसर की में आप बताएंगे कि सर मुझे 24 मार्क्स मिले, सर मुझे 25 मार्क्स मिले। तो खरीदने के लिए जो कॉन्टैक्ट नंबर दिया गया है दोस्तों, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर आप इसको परचेस कर सकते हैं। प्रश्न क्रमांक 51वा प्रश्न विचारलेला आहे की भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहेस किंवा कोणाचा असतो। निवडणूक अधिकारी यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाच असतो, कारण की भारतीय निवडणूक आयोग हे सध्या म्हणजे खूप चर्चित एक विषय आहे आपल्या देशात सुद्धा, आणि त्याची नेमणूक कोण करतो हे आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो। पंतप्रधान करत नाही, म्हणजे मोदीजींनी यांची नेमणूक केलेली नाही, केंद्रीय कायदेमंत्री सुद्धा यांची नेमणूक नाही करत, आणि संसद सुद्धा याची नेमणूक नाही करत। तर यांची नेमणूक कोण करतो तर राष्ट्रपती करतो, म्हणजे द्रौपदी मुर्मू यांनी जे सध्याचे जे आमचे हे आहे निवडणूक आयोग त्यांची नेमणूक केलेली आहे, म्हणजे जे आता तुम्हाला माहित आहे निवडणूक आयोगाबद्दल। ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52वा प्रश्न दिलेला आहे की अमावास्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस डॅश डॅश असे म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। खूप मोठी व्हिडिओ होत चाललेली आहे, आपण डायरेक्ट आन्सर या ठिकाणी पाहणार आहोत। आणि जे ऑप्शन क्रमांक दिलेला आहे, ऑप्शन क्रमांक 2 उधाणाची भरती, हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। याचे रिझन काय, याचे कारण काय ते आपण पाहून घेऊया मित्रांनो। की अमावास्या आणि पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस उधाणाची भरती म्हणतात। या दिवशी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एकाच रेषेत येत असल्याने चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाचा एकत्रित परिणाम होतो, ज्यामुळे भरती सर्वाधिक असते। आता उधाणाची भरती अमावास्या आणि पौर्णिमेला ही भरती येते जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असतात। चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बल एकत्रित होऊन समुद्राची पातळी सर्वाधिक वाढते, म्हणून याचे रिझन आहे। भंगाची भरती काय तर याच्या उलट आहे, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी काटकोनात असतात अष्टमीच्या दिवशी, तेव्हा भरती सर्वात कमी असते, याला भंगाची भरती आपण असे म्हणू शकतो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 53 काथ डॅश डॅश वृक्षापासून बनवला जातो। खैर काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे की काथ हे जे आहे ते मित्रांनो खैर या वृक्षापासून तयार केला जातो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 54वा प्रश्न दिलेला आहे की मॅग्रीव वनस्पती मूळ स्थान डॅश डॅश देशात आहे। ऑप्शन क्रमांक 1 भारत काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 55वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही। सोपा प्रश्न आहे मित्रांनो, कारण उपमहापौर या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेला आहे, जे आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। अतिशय मेहनत करून तुमच्यासाठी आपण या ठिकाणी 60 मार्काची एक टेस्ट आणलेली आहोत मित्रांनो, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जाऊ शकतात जवळपास आपण 60 प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत, परंतु एकूण जर आपण एकत्रित केले तर 200 प्रश्न हे असू शकतात मित्रांनो, कारण इतका डिटेलमध्ये आपण स्पष्टीकरण या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे। तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, आता व्हिडिओला प्लीज लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा टीईटी आणि सीटेट साठी जॉईन करू शकतात मित्रांनो। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप असेल, जे फक्त शेवटचे जे पॅक आहे ते 159 रुपये मित्रांनो, ते मेंबरशिप घेऊन तुम्ही आमच्याशी स्वतः संपर्क। प्रश्न आहे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 56 विचारलेला आहे की मीरत कट खटल्यानंतर पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली न होती। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे, 4 ऑप्शन दिलेले आहे, आणि राजेंद्र लहेरी काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। माहिती दिलेली आहे, हे बघा, मीरत कट खटल्यानंतर राजेंद्र लहेरी यांना ब्रिटिश सरकारने अटक केली न होती, कारण ते या खटल्याचे आरोपी न होते। श्री डांगे, निंबकर आणि मुजफ्फर अहमद यांच्यासारखी अनेक नेत्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 57वा प्रश्न आहे की महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे काय। तर हे बघा, महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे सार्वमत। ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। आता प्रत्यवहन म्हणजे काय, जन उपक्रम म्हणजे काय किंवा जनपुच्छा म्हणजे काय, माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो। स्क्रीनशॉट काढून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण की हे खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे की महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे सार्वमत होय। सार्वमत ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखाद्या महत्त्वाच्या सार्वजनिक मुद्द्यावर लोकांकडून थेट मत घेतले जाते आणि त्यांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो। आता हे बघा,
सार्वमत संदर्भात आपण माहिती ऑलरेडी पाहिलेली आहोत, परंतु जनपुच्छ काय आहे? तर हे बघा, जनपुच्छ म्हणजे काय, तर हा सार्वमताचाच एक प्रकार आहे, परंतु सार्वमतामध्ये कायदेशीर बंधनकारक निर्णय असतो, तर जनपुच्छामध्ये लोकांचे मत सल्लागार स्वरूपाचे असतात. सल्लागार हा शब्द तुम्ही फक्त लक्षात ठेवा. एक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळेल या संदर्भात. प्रत्यावहन. आता प्रत्यावहन म्हणजे काय, तर या प्रक्रियेत लोकांना निवडलेल्या प्रतिनिधीला पदावरून दूर करण्याचे अधिकार असतो प्रत्यावहनमध्ये, ज्याला आपण काय म्हणतो, रिकॉल असे म्हणतो. रिकॉल असे म्हणतो, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि जनउपक्रम. जनउपक्रम म्हणजे काय, तर या प्रक्रियेतील नागरिक ठराविक संख्येने प्रस्ताव मांडू शकतात, ज्यावर विचार करणे कायदे मंडळाला बंधनकारक असते. अशा प्रकारे माहिती या ठिकाणी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 58 व प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? पशुपालन. आपला काय असेल योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 59 व प्रश्न दिलेला आहे की चुनखडीच्या प्रदेशात हे भूरूपे तयार होते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो की चुनखडीच्या प्रदेशात डॅश डॅश हे भूरूपे तयार होतात. विले छिद्रे, अहवन खडगे, बारखान किंवा खाजन. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 विले छिद्रे. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60वा प्रश्न विचारलेला आहे की इटलीतील व्हिसुवियस व अलास्कातील काटमाई. हे सुद्धा लक्षात ठेवा. अलास्कातील काय, तर काटमाई, आणि इटलीतील कोणते, तर व्हिसुवियस ही डॅश डॅश प्रकारची ज्वालामुखीचे उदाहरण होत. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेला आहे जागृत, निद्रिस्त किंवा सुप्त, मृत किंवा भ्रशमूलक. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे खूप इम्पॉर्टंट 60 मार्काची टेस्ट आपण जवळपास या ठिकाणी घेतली आहोत मित्रांनो. आणि हे 60 प्रश्न न होते एकूण समजा तुम्ही की 200 प्रश्न पण या ठिकाणी अभ्यासले मित्रांनो, कारण की प्रत्येक म्हणजे जवळपास जे कठीण प्रश्न होते त्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणसह आपण या ठिकाणी उत्तर पाहिलेले आहोत मित्रांनो. जवळपास खूप मोठा नॉलेज आपण या ठिकाणी एकत्रित केलेला आहे परीक्षेच्या 15 दिवस अगोदर, आणि सेम टू सेम प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळेल मित्रांनो. आता तुम्हाला मार्क्स किती भेटले 60 पैकी ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. और दोस्तों अगर आप स्क्रीन पर देख रहे हैं कि आप लोगों के लिए महाटेट अलर्ट हम यहाँ पर लेकर आए. परीक्षेला फक्त 14 दिवस बाकी आहेत आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आणलो आहोत शेवटची संधी, अंतिम ऑफर. यहाँ पर दोस्तों जितनी भी चीजें दी गई है इसको अगर आप परचेस करते हैं दोस्तों तो परीक्षा के दृष्टिकोण से आप लोगों के लिए बहुत ज्यादा लाभदायक, बहुत ज्यादा फायदेमंद ये परीक्षा से 14 दिन पहले रहने वाली है दोस्तों. क्योंकि आप जिस तरीके से हमारे ये वीडियो देख रहे हैं दोस्तों, जिस तरीके से क्वेश्चन का सिलेक्शन है बिल्कुल इसी क्वालिटी के, इसी डिफिकल्टी लेवल के क्वेश्चन क्या है हमने हमारे क्वेश्चन सेट में दोस्तों ऐड किए हैं. हमारे नोट्स में हमने बेहतर से बेहतर कंटेंट ऐड किया है दोस्तों. उसको परचेस करने के लिए स्क्रीन पर एक नंबर दिया गया है, इस नंबर पर कॉन्टेक्ट कर अभी क्या है दोस्तों आप इसको पीडीएफ के स्वरूप में परचेस कर सकते हैं दोस्तों. त्वरित आपको क्या है ये दे दिया जाएगा 499 में, क्योंकि लिमिटेड ऑफर है दोस्तों, क्योंकि परीक्षा में उतना वक्त अब बचा नहीं है. अभी इसको परचेस करने के लिए आप हमसे कांटेक्ट कर सकते हैं दोस्तों. वीडियो बेहतर लगी तो प्लीज वीडियो को लाइक कर देंगे और ज्यादा से ज्यादा बच्चों तक इस टेस्ट को आप क्या है दोस्तों शेयर करेंगे. मिलते हैं नए वीडियो में बेहतर